शहाद्यात बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ, 2 पुरुषांना जखमी केल्यानंतर थेट घरात घुसला. आईच्या धाडसामुळे 4 चिमुकल्यांचे प्राण वाचले. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील होळमुळदा येथे बिबट्याच्या दहशतीने पुन्हा एकदा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा 2 पुरुषांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्यानंतर सायंकाळी सुमारे 7 ते 7:30 वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने थेट एका घरात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी घरात वैशाली विशाल भामरे, वय 30, यांच्यासह प्रियंशी विशाल भामरे, वय 8, आरवी विशाल भामरे, वय 6, आरव विशाल भामरे, वय 4 आणि रोहन सचिन सामुद्रे, वय 6 ही 4 लहान मुले उपस्थित होती. अचानक बिबट्या घरात शिरताच एकच गोंधळ उडाला. मात्र प्रसंगावधान राखत वैशाली भामरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 4ही मुलांना सुरक्षितपणे घराबाहेर काढले. या धाडसी प्रयत्नात त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी तत्काळ घराचे दरवाजे बंद करून बिबट्याला घरातच अडकवून ठेवले. त्यांच्या या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 2 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या सलग हल्ल्यांमुळे होळमुळदा परिसरात भीतीचे वातावरण कायम असून नागरिकांनी वन विभागाने गस्त वाढवून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.